जय भीम. भारताला हजारो वर्षाचा इतिहास आहे, पण या इतिहासात एक अशी व्यवस्था निर्माण झाली जिने समाजाला एकत्र आणण्याऐवजी तुकडे तुकडे केले. ती व्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आणि स्पष्ट सांगितले, भारतीय समाजातील अन्याय, विषमता आणि मानवी अपमान यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे जाती संस्था. जगातील इतर समाजात कामाची विभागणी असते. कोणी शेतकरी, कोणी व्यापारी, कोणी कारागीर, पण भारतात वेगळेच झाले. इथे कामाचे नाही, माणसांचे विभाजन झाले. जन्माला येतानाच ठरवले गेले कोण शिकणार, कोण शिकवणार, कोण सेवा करणार, कोण राज्य करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ही श्रम विभागणी नव्हे, ही श्रमिकांची विभागणी आहे. म्हणजे माणूस आपल्या कर्तृत्वाने नाही तर जन्मानेच एका चौकटीत बंदिस्त होतो. या व्यवस्थेतून निर्माण झाली श्रेणीबद्ध विषमता. प्रत्येक जात स्वतःपेक्षा खालच्या जातीला कनिष्ठ मानते आणि वरच्या जातीसमोर स्वतःला कनिष्ठ मानते. म्हणजे प्रत्येक जण कुणावर तरी राज्य करतो आणि कुणासमोर तरी झुकतो. ही विषमता केवळ सामाजिक नव्हती, ती धर्मानेही पवित्र ठरवली. संस्कार, धर्मविधी आणि पुरोहितांची सत्ता या सगळ्यांमधून जातीनुसार श्रेष्ठत्व ठरवले गेले. या व्यवस्थेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे माणुसकीचा नाश. जात माणसाला शिकवत नाही की सर्व माणसं समान आहेत, ती शिकवते तुझी जात मोठी, दुसऱ्याची लहान. यामुळे करुणा मरते.